संघर्ष शेवटच्या टोकापर्यंत आम्ही करतच राहणार. तुम्ही आता उल्लेख केलात की माझंही जीवन संघर्षमय झालं. जेव्हा शिवसेना दुभंगली गेली त्या काळात ईडीच्या केसेस तुम्ही झेललात. रोज होणारी पत्रकार परिषद, होणाऱ्या कोर्ट कचऱ्या, या सगळ्यातून, या सगळ्या प्रोसेसमधून जाताना चर्चा सुद्धा झाली, अनिल परब ठाकरेंच्या शिवसेनेत राहतील की काय करतील. त्यावेळी मात्र अनिल परबांनी ठामपणे निष्ठेला स्वीकारलं. कसा होता तो सगळा काळ? बघा, सगळं हे तुम्ही एपिसोड जर एकंदर बघितला ते दबावाचं राजकारण होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते एक तर मोडून काढायचे किंवा आपल्या गटात घ्यायचे, हेच कारस्थान होतं. मला एक गोष्ट माहीत होती की मी काही चूक केलेली नाही. मी असं कुठलंही काम केलेलं नाही की ज्याच्यासाठी मला मान खाली घालून राहावं लागेल. कारण माणूस कोणालाही फसवू शकतो, स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. बरोबर. आणि म्हणून मी या सगळ्या केसेस, मला ज्या ज्या वेळेला ईडीने बोलवलं त्या त्या वेळेला मी गेलो. मला अटकेच्या धमक्या दिल्या गेल्या, मला सगळ्या प्रकारचा दबाव माझ्यावरती लावला गेला. पण मी त्याची काळजी कधी केली नाही. कारण मला माझ्या घरात, जसं तुम्ही म्हटलं, बाळासाहेबांचा फोटो आहे. त्या फोटोचा आशीर्वाद घेऊन मी दररोज घराच्या बाहेर निघतो. आणि मला बाळासाहेबांकडे बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की त्यांचं एक वाक्य होतं की जे पण संकट येईल त्याला सामोरं जावं लागतं. संकटाकडे पाठ फिरवून चालत नाही. संकटाला अंगावरच घ्यावं लागतं आणि त्याला दूर करावं लागतं. तर त्यामुळे ह्या सगळ्या संकटांमधून मला 100% खात्री होती की मी बाहेर पडीन. ठीक आहे, तो फेज असतो एक, ज्या फेजमध्ये तुम्हाला स्वतःला त्रास होतो, तुमच्या घरच्यांना त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो. पण तुम्ही जेव्हा एखादं कुठलीही वस्तू स्वीकारता किंवा एखादं प्रोफेशन स्वीकारता किंवा एखादी गोष्ट तुम्ही स्वीकारता, तेव्हा चांगल्या आणि वाईटाचे दोघांचे हकदार तुम्ही असता. खरंय. ज्या वेळेला तुम्ही मंत्रीपद स्वीकारलं, तुमचा सत्कार होतो. तसंच तुम्हाला उद्या आंदोलनासाठी जेलमध्ये जावं लागलं किंवा पक्षासाठी जेलमध्ये जावं लागलं तर तुम्ही कुरकुर करता कामा नये. कारण तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात किंवा तुम्ही जे आता स्वीकारलेले आहे त्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत, चांगल्या देखील आहेत, वाईट देखील आहेत. सगळ्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. परंतु आजकाल लोकांची मनस्थिती तशी नाहीये. लोकांना फक्त चांगलं हवंय, फक्त चांगलं मिळू शकत नाही. ज्यावेळेला तुम्हाला संकटांना पण सामोरं जायची तयारी असेल तर सगळं कुठल्याही क्षेत्रात, हे काही मी फक्त राजकारणातच नाही म्हणत नाहीये, जर तुम्ही कुठला व्यवसाय केला तर व्यवसायामध्ये जसे तुम्ही प्रॉफिटचे हकदार आहात तसे नुकसानीचे पण कधी कधी हकदार होता. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात चांगलीच होते असं काही नसतं. त्यामुळे मला असं, मी या सगळ्या गोष्टी, माझ्यावरती झालेले संस्कार असतील, मला जे काही शिकवलं गेलं, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेला झेलल्या आणि त्याच्यातनं सही सलामत आजही बाहेर आहे. तेव्हा घरच्यांनी कधी सांगितलं सोडून द्या हे सगळं? आणि नाही, सुदैवाने माझ्या घरच्यांना माझ्यावरती इतका विश्वास आहे की त्यांना एक गोष्ट माहिती आहे, मी चुकीचं काय करणार नाही. आणि घरचे माझ्या पूर्णपणे पाठीशी उभे राहिले की आपण जर काही चुकीचं केलेलं नाही तर आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही. आणि कोणासमोर गुडघे टेकून उभं राहावं ही आमच्या घरच्यांची नीती नाही. आम्ही लढणारे लोक आहोत आणि माझ्यावर जे काय आई वडिलांनी संस्कार केलेत ते संघर्षाचेच केलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कधी हा विचार केला नाही किंवा माझ्या घरच्यांनी देखील मला कधी असं सांगितलं नाही की हे सोडून द्या किंवा तुम्ही सरेंडर व्हा. माझ्या घरच्यांनी पूर्णपणे माझं घर माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि त्यांच्या ताकदीच्या जोरावरती, आणि बाळासाहेबांचा आशीर्वाद आहेच, पूर्ण ठाकरे कुटुंबीय माझ्या मागे होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सहजपणे झेलू शकलो. आता तर